काय रे काय हो सर? दोन दिवस झाला आता सप्ताह चालू झालाय. होय की. एक रात्र विना दोघं जण घेतो म्हटलं. अहो घेणार होतो आम्ही. हा? काय तर ते जोडीदाराला हुडकावलं कुठे ह्या माणसाच्या अरे. ओळख्यात बी. एक तर पट्टी देत नाही. अहो पट्टे दिले असते हो, द्या नाही को म्हणते हिशोब कोवा देतायचा आम्हाला. तुम्ही हिशेब विचार करा. गावाला सगळा देतायचा. 50 रुपये पट्टी देणार. हा. 10 माणसं घरातली जेवायला. अहो आमच्या ऐपतीप्रमाणे देतोय की नाही म्हणण्यापेक्षा काय देतोय. काय म्हणतात काय करतात कुठे लक्ष आहे तुमचं? कुठे जोडदार अहो गाव अहो तेच ते उडका लावले म्हणजे त्या बोळक्यात दडून मिडून बसलाय का काय ते बोलावं. अरे तुकाराम. अरे काय झाले? नळ्यात अडकून तिकडे जाऊया डॉक्टरकडे नंतर. म्हणलं तिथं कुठं घोळक्यात दिसन झालायस, इकडे मी बघितलं तिथे मी नाहीस. अरे काय भानगड काय तुझी? अरे गावातले लोक वरडा लागल्यात. हा? काय झालं रे? अरे काय झाले मध्ये गावात तू वाट बसवायची नाही. इना घेतो म्हणून दोघांनी कबूल केले. हा एक दिवस तर गेलोय का सांगू? गावातली माणसं की नावानं वरडाला आमच्या. नाही मला काय तिकडे काय चालत नाही. अरे काय चालत आहे तुला? ते बावकीतला माणूस वाढला आणि तेव्हा नाही कवा वाढला तो गेल्या वर्षी पण त्याच्यावर श्यामा गेल्या वर्षी इथं काय संबंध नाही. ना घ्याय निघाला हा हातरून घेऊन जा. अरे हातरून पण माझं काय चाललंय रे, ह्याचं काय चाललंय? बरं काय तुझं काय चाललंय ते एकदा मला सांगून टाकच. काय सांगायचं बाबा? काय झालं? माझं लय वाईट झालं रे. अरे काय वाईट झालं? अंगावर कापडे बिपडे घालून आलाय सांग. काय वाईट झालंय? भयंकर वाईट झालं. हाय काय? अरे काय वाईट झालं तू मला सांगितलं जेव्हा कसं कळणार? आई वारली नाही आमची. आई वारली? अरे कुठं गल्लीत कारवा नाही, दारात कोण माणसं नाही, पै पाहुणं कोण आलेलं नाहीत. 2 वर्ष झाली. शाबास. अरे 2 वर्षाला तुला आता आले वय. तेच रे काय झाले माहिती? म्हातारीच्या फोटो पूजनाचा दिवस जवळ आलाय. वरिसरात वर. वरिसरात होय ते? हा वरिसरात बर. हा वरिसरात जे बन कुणी खेट काढलं ते आणि कुणाला माहिती. अरे बाबा ते रीतीप्रमाणे करायला लागते. 10-12 हजारला दणका मारता. तिकडे पैशाचं बघून चाललेलं काय? जे काय आहे ते करायलाच अरे पाहिजे. ते बायकांनी ते सारवानात म्हातारीचा फोटो कुठं गुदरला कुणाला माहिती रे. दांडग काम केलं की बायकांनी मग. 2 दिवस झालं फोटो हुडीत सापडला का नाही मग? फोटोच नाही, म्हातारीचं नावच नाही. अरे मग रे काय केलं आता? कसं करायचं वरिसरात? काय करणार? म्हणून मग सकाळी तुमच्या घराकडे गेलो. आमच्या घरला बर. आणला तुझ्या आईचं फोटो. अरे अरे का डोसके बिस्के फेल का? जिवंत माणसाला फोटो पुजणार तू वरिसरात घालणार तुझ्या आईचं? अरे तसं नाही बाबा. मग कसं आहे? तुझी आई आणि माझी आई हा. दोघी सख्या बहिणी नव्हं? अरे ते आहे की. मग तुझी आई आमच्या आईच्या तोंडातनं पडल्यावर दिसत नाही? अगदी उभी उभी दिसतात हे बी मला मान्य आहे. मग कुणाला ओळखते तुझ्या आईचा का फोटो माझ्या आईचा? अरे असं कसं? अरे निम्म्या माणसाने कळणार की जरा काय ते डावू तू असतेस की. 50 रुपयाचा हार आणला त्यात झाकून जाती म्हातारी. दांडगा पार पाडायला बघितलं काय? नुसता फोटो मागितल्या असा करतोय. हा. आणि मावशीला 4 दिवस लावून दे म्हणलं असतं म्हणजे रे. अरे बाबा तो पाहून 4 झाला, 4 दिवस नेचील मावशीला. त्या फोटो पुस्तक त्याच्या जिवंत पण व्हायचं. माझी सुद्धा आई लय भारी. अरे सगळ्यांच्या जाया भाऱ्या असत्यात. होय, खरं मेली बिचारी रे. अरे आता झालं वाईट तिचं काय तर झालं मग. काय अरे तिला काय वाळवून ठेवायचं आहे रे? अरे जगात कोण वाळवून ठेवते बरे. अरे ठेवली बी असती रे. मग काय झालं? खरं पावसाळ्यातच मी. दांडगा शाना पावसात बोलते बघा ती. पण तुला सांगायचं दोस्ता माझी आई लय भारी. अरे सगळ्यांच्या जाया भाऱ्या असत्यात. अरे सगळी लोक पंढरीला गेली की मला मटण आणून घालायची. दांडगले का प्रेम दिंड्याशी पुढे गेली की मग रस्त्यावर तू काय ताव मारतोय. अरे काय जरा तर लाजा बिजा का आहेत का नाही? पण काय सांगायचं मेली बिचारी रे. हा काय झालं तिला? काय झालं काय? कुठे 4-5 दिवस आजारी पडली. बर. मी बी 5-6 दिवस ऍडमिट केली. 4-5 दिवस आजारी पडल्या, 5 दिवस ऍडमिट केलीस. या पेटालाच मी डॉक्टरला विचारलं काय साहेब म्हणलं तुमच्यान काय जमतंय का बघा. हा नसलं तर सरळ कंपाऊंडरला दाखवतो. म्हणजे डायरेक्ट एमडी डॉक्टर. अरे त्या कंपाऊंडरचं शिक्षण खोटं, त्या डॉक्टरचं शिक्षण खोटं,
अरे जवळ जवळ 10-12 सलाईन म्हातारीला झाली. हा तेवढे लागणारच की. उरलेली 2-4 होती ती चढाना म्हणून फाटील पडली बिचारीला. म्हणजे अगदी म्हणजे तू काय मनात येईल तेच केलंच तर मग. काय मुलकाच्या मागाची मात्र करतोस होय ती? अरे नाही वापरलेली मेडिकल वाली परत घेतात की, परत त्याचे तुला पैसे मिळाला असते. काय नाही म्हणलं, दुसऱ्या दिवशी म्हणलं हिला दुसऱ्या डॉक्टरला दाखवायची. बर हे जण काही फरक नाही. हा. दुसऱ्या डॉक्टरकडे नेली तर तो काय म्हणतो, काय? म्हातारीला जरा रगात कमी पडले. अरे सगळ्या गोष्टी आल्या, सलाईन आले, आणि हिला आताच्या आता रगात चढवायलाच पाहिजे. हा होय की मग. काय वय की इकडे दिवस मावळा गेला आणि ते म्हणतोय रगात चढवायला पाहिजे. कुठल्या रगात आणायचे रे आम्ही? अरे अब अशा परिस्थितीला काय करायला पाहिजे सांग मला. काय करायचं? गावात बचत गट भरपूर आहेत, आपलं महिला मंडळ भजनी मंडळ आहेत हा हा किंवा बचत गट आहेत, त्यांच्याकडे जायचं. ताई माई हा. आमच्या असा प्रॉब्लेम आहे, आईला माझ्या रगात चढवायचा आहे, होय. कोण इच्छुक असेल तर द्या, असं काय तर म्हणशील, इनवणी करशील काय. हे जाय का का? गावात जायचं, बचत गटाच्या बायकासनी भेटायचं, हा. त्यासनी 2-2 पिशव्या चढवायला पाहिजेत. हे म्हणजे त्यांच्याकडे रगात मागायला. अरे त्या सरकारने काय थोडं काम लावले त्यासनी? त्या- तर काय नाही बाबा, रातभर विचार केला हा. आणि जाऊन सकाळी खाटक्याच्या दुकानात उभा राहिलो. बर त्यानं पालव कापले, पेटात 2 थाट रक्ती आणली हा. आणि म्हातारी पिना तर बाटलीत घालून पाजून मोकळा झाला. तुझ्यासारखा शहाणा कोण असेल होय रे? तासाभरात म्हातारी खाटा उठून बसली बर आणि तासाभरात बिचारीला काय झालं कुणाला माहिती. डायरेक्ट कोंब्यातच गेली म्हण. अरे कोम्यात कसली, कोम्याच्या बाई बिचारी गेली रे. तू चालवतोय. अरे आता कुठे लाडक्या बहिणीचा 7वा हप्ता तिच्या नावावर जमा झालता नव्हे रे. अरे मुख्यमंत्री आला राखी बांधायला जायची म्हणी ती नव्हे रे. तवर मुख्यमंत्री बी बदलला रे. दांडग्या अपेक्षा. आता 4 दिवस झालं माझ्या रोज स्वप्नात येते बर आणि मला म्हणती काय म्हणती? मी पुन्हा येणार. मी म्हणलं म्हातारे तू पुन्हा येऊन काय करणार, तवर तुझं खातं क्लोज होणार. होय की. पण मेली बिचारी रे. मेली बिचारी होय. पण दोस्ता हा. तुझी आई लय भारी अरे रे. आमची आई हायच बारी. मला सारखी म्हणायची, काय म्हणायची? माझ्या सकारामासारखं तुकाराम तू. अरे तू कसं बहिणीचा पोरग म्हणणार ती म्हणणार की यार. अरे तुझी आई आणि माझी आई का 2 आहेत? दोन नाहीतच की होय. अरे माझी आई मिली, हा. तुमची आई बिचारी आमच्या घरला आली. हा येणार की सांत्वन करायला नको तुमचं. मला लय बरं वाटलं रे. वाटणार काय बरोबर आहे की. खरं माझ्या बाला लय वाईट वाटलं रे. का तुमच्या आईकडे बघून माझ्या बाबानं हंबारडा फोडला रे. सारखा नुसता बिचारा म्हातारीच्या फुटुकडे बघायचा आणि म्हणायचा, म्हातारे तू गेलीस वरती आणि मला कशाला बशिवला असं खालती. अरे त्यात तुझ्या पाहिजे तर काय चूक आमच्या काकाची. तरी बाबाला मी सारखा सांगायचा, हा. ए बाबा त्या फुटूकडे सारखा बघू नको, हा. तो आमच्या आईचा नवगा. अरे तेच की तो हातल्या अंगाने कलागत जिवंत माणसाचा फोटो पुजलास, त्या काकाला आमच्या दिसते नाही दिसते, बिचारानं आपला हांबरडा फोडला असेल. तुझी चूक माहिती आहे का त्याला? अरे म्हातारीचं प्रेम विसरू दे म्हातारा म्हणून. हा. अरे हाबरेटला काय माळा घालून दिला, होय होय. पण कुठला माळ्यावर ग बसतोय माझा बाबा रे. त्यानं काय झालं? अरे कसा पाखर मारा गेला आणि माझा बाबा माळ्यावनं खाली पडला रे. मग अरे रे. पडला तो पडला खाली, बैलासनी फुट रवल्यालं ते बघितलं नाहीत रे. बाप रे. अरे कुठ्या संघटनाच अँब्युलन्स मध्ये घातला रे. दवाखान्यात घेऊन गेला तर डॉक्टर म्हणतात आता कुठ्याला हात चालत नाही. बिचारी नरस कुणीकडे आलेली, तिचा हत्या खुट्ट्याला लागला रे. काय सगळं आंधळपणा लिहायचं. अरे कुठ्या संघटच मसन काटाव तेला नेला रे. आता गावात कुणाचा बी खुट्टा दिसला तर मला एवढा राग येतो, पण लोकांचा खुट्टा हात लावाय कसा होय? माझा बाबा सुद्धा गेला. पण दोस्ता तुझा बाल लय भारी रे. आमचा बापन लय भारी आहे. मला सारखा म्हणायचा, हा. माझ्या सकारामासारखा तुकाराम होय तू. म्हणणार की अरे म्हणणार. माझी आई मिली, माझा बाप मेला. हा. अरे 5-6 महिने इकडे तिकडे गेले तवर माझी बायको सुद्धा मिली रे. अरे याच्या
करावं काय येराला उगवलं काय बघा तरी गावानं काही हिशोब करावा लागतोय वाटतं. पण दोस्ता हा? तुझी बायको लय भारी रे. हे आमची बायको आहेच बारी. होय, मला सारखी म्हणायची काय म्हणायची काय सांगणार नाही जा. गप गुमान सांग मला सवन विचारतो तोपर्यंत काय म्हणायचे. सांगणार नाही जा. अरे असं करू नको मला काय ते सांग. माझा बीपी वाढवू नको इंडा करणे. मग जेवण देणार जेवण पाहिजे देतो तुला जेवण. मग मला सांगतो हा. हे बघ तुझी आई ती माझी आई होय की. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. तुझा बा तू माझा बा. हा. तुझी बायको ती तुझी वहिनी हा, मग ते म्हणण्याच्या आधी तू कसा सांगायला हा, मग ते कवा म्हणा माझा बीपी वाढवून ठेवला असं मरता. ते सांगणार तर तेव्हा तू काय बोलायला सोबत सांग. मग मी बारका नाही उचलून टाकीन तुला ते. आता तेवढंच राहिले तर काय. हा? गावात काय धुमधुम आहे. अरे गावात वाट बसल्या काय काय ते कोण कोण यायला आल्या. महाराज कुठलं सांगितल्या कीर्तनाला काय 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 बरेच गोंधळ आहे. जरा जाऊन यायला लागते नाही तर गाव सगळं नावानं खडपोडाले. आधी कीर्तन असते का प्रवचन आधी प्रवचन सांच्याला कीर्तन असं असतंय. हा. आधी ते बघूया कुठलं काय बघूया आधी. हा. आणि पंगत कवा आधी हे बघायचं महत्वाचं. हा, ते पहिलं महत्वाचं. नमस्कार पाहुणेबाई. नमस्कार पाहुणा नमस्कार. मला राहून दे नमस्कार केला डबल करा. त्याचा उपवास आहे. का हो काय झालं. करा त्याला तो तुमच्या भावासारखा. आणि तुम्ही मी काय हत्तीच्या पोरग्यासारखा म्हणा. नाही तर मला का मामाच्या पोरग्यासारखा म्हणा. मी हाय केवढा होय. चांगला हुशारच दिसतोस की बाबा. काय झालं म्हणायचं एवढा. मला जरा कमरेचा त्रास आहे. काय झालं तुला कमरेला. 5वा मणका 6व्या मणक्या वापरलाय. काय ग लयच मोठं दुखणं आहे वाटतं. काय करायचं कुणाला दाखवाय बी आणि माझं मला वाकून बघायचं म्हणलं तरी बी नाही. अवघड दुखणं आहे. कोणत्या तरी गावातल्या डॉक्टरच दाखवायचं मग. गावातल्या डॉक्टरांनी लई प्रयत्न केलं काय जुळलं ना. म्हणजे हो, कुठल्या त्यासनी तर काय कळते. काय कमीच नाही. वरच्यावरच बघतात खाली काय झाली त्यांनी माहिती आहे. अहो कोणत्या तरी एमडी डॉक्टरच दाखवायचं मग. मग तेच एमडी डॉक्टर उगाच मी असं बसलो तर मग ही आमची डिपुडी काय म्हणले हा. आता असा का बसलाय म्हणले तू सरळ गोव्याला जा. गोव्याला. गोव्याला डॉक्टर चांगला आहे कमरवला. खरंच काय. मला गुण आलाय म्हणले तू गोव्याला गप जा. हा. डॉक्टर भारी माणूस अँटनी गोन्साल्विस हे काय आहे. डॉक्टरचं नाव. डॉक्टरचं नाव होय. पत्ता घ्यायला पाहिजे नाही. होय काय पाहिजे तर काय. हा मेजर काय फर्नांडिस हे काय. हे कंपाऊंडर हो. आणि मेरी डिसोजा हे कोण. हे कंपाऊंडरिंग. नरसोबाई नरसोबाई नरसोबाई. हा, नरसोबाई. मोठा त्यांचा बी. असणार तर स्टाफ असणार की. गोव्याला जायचं म्हणजे ह्याला संकट घेतला मी. होय संकट पाहिजे. सोबत कोणतं पाहिजे की पेशंटच्या. तर का आधी मध्ये कुठे जायला लागलं तर? पाहिजे तर काय. म्हणून म्हणलं ह्याला संकट चल हा. तुला बदल्याला गोवा सगळं फिरून दाखवतो. बर. वाळूत लोत्यात कसं हा. वाळूत लोळल्यावर डबा करणं पाण्यात उड्या कसं मारतात. होय. आफ्रिकन माणसांकडून फोटो मारायचं म्हटलं. बर. गोरी गोरी पान असतात ती हा. त्यांच्या फोटो मारून मग हे म्हणलं दवाखान्यात जाऊया. बर. गेलो दवाखान्यात डॉक्टरला बी घात चांगली होती हा. म्हणजे कशी गर्दी कमी होती. होय काय. गेल्या पेटला त्यानं मला लांबडा केला. काय. टेबलवर वट ते तपासायला. लांबडा केला सगळं चापचलं हा. किंवा ते सगळं हाय तिथंच हाय ना. हो. तर का घरात काढून ठेवून आलं. बघा की तर. हे दुखतंय म्हणून आलं म्हणजे त्याने काय केलं हा. माझ्या कमरेला एक कांबाड बांधलं. बर. त्याला वर बी टोच काढली आणि खाली बी टोच आता काढली. बाई ग. गोव्यात कांबाड बांधलं. बांधलं. हा. सावंतवाडीतून मी कांबाड सोडलं. का हो काय झालं. नको तिथंच बोचायला आता लागलं. बाई ग. म्हणून तो अहो मग कसं कमी तुमचं सांगा बरं. डॉक्टरला तिथनच फोन केला तर म्हणलं जरा पत्ते पाळा तुम्ही. हा. वाकून नमस्कार कुणाच घेऊ नको सा बर. कुणाला द्वी घेऊ नको सा हा. म्हणून म्हणलं त्याला नमस्कार द्या. असं झालंय. बरं बरं ठीक आहे तुम्हाला नाव देवा नमस्कार करायचा. तात्या होय पाहुणी तुमची वेळ रे. पाहुणे आमची नव्ह का. त्याला जरा वाटतोय म्हणून. वाटतोय तसा तर नव्ह नव्ह. नाही, तेच म्हणलं आमच्या भागातली आपल्या बाई बाया भागातल्या नव्ह त्या बाई. आमच्या भागात असल्या बायकाच नाहीत आणि अहो नाहीच आहे मेकडची. आमच्या भागात नुसतं जळानं हा? 8 12 3 6 करून 5 होय का नाही? तर काय. हा उन्हात संध्याकाळ आली ओळखत नाही. मी तर आमच्या बाजूला फेरून लावलेला डबा लावायचा आणि मग जायचं. तर काय भांगलून मागून आधी औषध माझ्या आणि मग कसं काढत घ्या.
औषधाचा बोजी आहे त्यात आणि आता बायका काय करतात पॅन्ट शर्ट घालतात बर मगाच मी खाली मायका मागची बाई भांगला ती हा. तिला ते चुना आहे आपली भाऊ तंबाखू खाईत नाही सापडत माणसाची घातलेलं त्यामुळे ओळखलं नाही हा. काय बघत नाही तर कोण भागायला हो म्हणून दुसरं काही नाही म्हणून म्हणले ह्या बाई आमच्या भागातल्या नव्वद नव्वद आमच्या भागातला तुला नव्हतं. सांगू तात्या हा. मी उगाच बघितले ह्या बाई जरा कोकणातल्या दिसल्या का पण मला बी जरा शंका तशीच यायला अगं बाई होय की नाही ह्या बाई कोकणातल्याच आहेत तुम्ही कसं काय ओळखलं समजायचं तुमच्या पायावरनं मी तुम्हाला ओळखले सावकाश पाया नको सवय काय असते चिऱ्याच्या गाड्या उतऱ्या असतात मी असता बिस्ताचा काय म्हणतो हा कोकणातली माती लालच असते मग म्हणून पायांचं लाल आहे तर कोकणात माती लाल हा कोकणात माती लाल कोकणात सगळं चांगलं होय. कोकणातली माणसं चांगली होय बघा. कोकणातली पोरं चांगली हा. कोकणातली ढोरं चांगली हा. बिनदाव्याची धोरण दावे आहे आणि पिकात पीक म्हटलं सो कोकणात नारळाचं पीक हा एक आता नंबर. कसं बोललं असं बघा त्या बाबतीत मी मागं घेतो हा एक नंबरच आहे आमचं कोकण मग. काम नारळाचं रे बाबा होय बघा. हो नारळ होय बघा शिंदी काढल्यावर एवढाच माप मोठं असेल नारळ तुमच्याकडे असेल एवढं नारळ तेच म्हणलं मग. बरं बाई हा? कोकणातल्या तुम्ही नेमक्या कुठल्या म्हणायच्या अहो मी चिपळूणची रस्ता घाणच करत आलाय दिसताय हा? काय म्हणाल्या त्या गावाचं नाव चिपळूण गावाचं नाव चिपळूण जोय मी म्हणले चिपळूणची गावाचं नाव गावाचं चिपळूण. नाव चिपळूण हा. म्हणजे बाई तुम्ही चिपळूण म्हणा होय अरे मग तात्या बाई आमच्या भागातल्याच की रे अरे, तुझ्या गावाजवळच की खरंच काय होय. मी सुद्धा कोकणातलाच खाल्ला होय होय. म्हणजे तुमचं कोणतं गाव म्हणायचं पुन्हा माझं हा अहो, माझं गाव तुमच्या गावाजवळच कोणतं गाव आता तुमचं हा चिपळूण झालं का नाही काय म्हणलं सा? तुमचं हो हा. चिपळूण हा. झालं का नाही आता तुमचं चिपळूण कुणाचं ते जे काय नाही ते बिस्किट खाते तुमचं चिपळूण हा. झालं का नाही पुढे काय ते बोला की लोक अहो, आमचा हात खंबा केवढा वेळ लावला बघितलं आमच्या गावात होतच हो तुम्ही मग काय मग काय? चिपळूण हात बी हात खंबे हाय हाय तसंच आहे बघा पण इकडे कशा म्हणायच्या मग अहो मला सरवडीला जायचंय बघा सरवड्याला. खरं एसटीच नाही ना कशाने जायचं काय कळण झालं नाही ना नाही बघा इकडे काय आहे एसटीचा ब्रेक लागत नाही एवढ्या खाणं गाडी एसटी जायला हा एवढा घसा त्याच्यामुळे इकडे एसटी येत नाही इकडे अहो खरं जायचं खरं कशाला इकडे ओमनी बिमनी सगळ्या गाड्या बारक्या गाड्या आहेत होय काय तुम्ही काय घ्यायचं आम्ही दोघं वडा वडा बोल्या मला पण जायचं, मला जायचं. आणि 2 सीटा इंडियात आपण जायचं हा, चालतंय की. अडकणे राहिलं पाठीमागे हौद्यात बसायचं आपण लांबडी सीट आहे अलग निरंजन म्हणून पुढल्याकडला आवाज यो वेळ यो असा करायला लागते असा करायला लागतो कुठेतरी आडवा आल्यावर काय करणार मोठा बिटा फुटला मी समजायचा होय तू आलायस आपलं हे सगळं घालगाम घालून म्हणजे कांदे काय आलास त्या टॅम्पो घेऊन कांदे काय का गलत कवा पाडव्यात घातलास का शासन काठी बरोबर आपलं हेच नाही बरं आहे होईल रे तर काय माप लागत नाही काय काय नाही काय भानगड नाही आणि पंखा लावायची काय कामच नाही तिकडे आलो वारे की वरण खाली सगळ्यात वेळ पण एखादं घुंगुट आत शिरलं का? मग मोठं भांडा आहे ए, शिवाजी पुतळा करूनच खाली झाली काय थट्टा करून त्याची नाही विचारली मला अरे बंबम बोले ना बंबम बोले ना उच्चार गोंडी अहो महाराज आलासा बरं केलं सा बघा काय झालं बा अहो मगाच बसले दोघं माझे थट्टा करायला तेव्हा थट्टा करायला हा. कशाला नादी लागलीस यांच्या बाई ह्यांच्या नादाला लागा बाळ हा तुला कुठे जायचं आहे मला मसनात जायचं आहे जातो अरे बाबा तू जरा थांब की मी थांबतो तू पिशवी घे अहो महाराज मला सरवडीला जायचंय बघा सरवडे जायचं हा. तर समोर स्टॉप आहे जा बाळ तिथं बस थांबत्या बर बर ठीक आहे महाराज अरे बाबा बरं झालं जैसे मानाय हो म्हणे पर स्त्री माते समान बर चित्त असावे समाधान वा, वा, वा. ज्याने ज्याने परस्त्रीची थट्टा केली बर ज्याने ज्यांनी परस्त्रीला भोग म्हणून पाहिले हा. त्यांना थट्टा कशी भोगायली तुला माहिती आहे का? सारखं बरं आहे अशी ही थट्टा आधी
पेटला काय म्हणालाय महाराज म्हणाले अशी अशी थट्टा 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 भल्या भल्यासने लागलं पट्टा तसं म्हणलं नाही तू अशी थट्टा 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 उपडा याच्या चट्टा हा. नाही तुमच्या एडकान पडला फुट्टा अरे काय म्हणता काय म्हणतो किती मूर्खपणा आहे रे बाबा तुमच्याविषयी. माझ्याकडे अरे मी काय सांगितलं तू मागा तर माझी थट्टा केलीस या बाईची थट्टा केलीस या थट्टेन कुणाचं चांगलं नाही भल्यांची लागली बट्टा कशी लागली काय लागली सांगतो कोणाई थट्टा गेली शंभो पाची कलंक लागला चंद्राशी मागे पडली इंद्राशी होय. महाराज काय म्हणलं ऐकलंस काय ऐकलं की थट्टा गेली संभापाशी आणि फटी पडली इंद्रापाशी इंद्रापाशी अरे काय तुम्हाला काय कळते का नाही रे काय कळालं? काय करायचं कुठलं भजनी वडे आठवलं तुम्हाला आता आणि थट्टा गेली शंभू महादेवापाशी बरं. आणि कलंक लाविला चंद्राशी कशामुळे? अरे बाबा चंद्राला कशामुळे कलंक लागला माहिती आहे का तुला कशामुळं? अरे बाबा गौतम ऋषीची पत्नी देवी अहिल्या तिचा कपल भावनेने इंद्राने भाग घेतला आणि तिच्या गट मध्ये चंद्र सामील होता हे गौतम ऋषीने पाहिल्यानंतर गौतम ऋषीने राग आला आणि असा शाप दिला कुणाला? इंद्राला भगे पतीने चंद्राचं तोंड काढू अरे, अरे, अरे. मग तू सुद्धा कुणाची थट्टा मस्करी करू नकोस कुणाचा वाईट शाप घेऊ नकोस बरोबर. पुढे सांगतोय थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची उडली. थट्टा त्याची त्याचे फुगली. महाराज ज्ञान ज्ञानी भरपूर ज्ञानी आहे. भरपूर काय सांगितलं ज्ञान. ऐकलंस काय ऐकलं की थट्टा रावणाने केली हा. थट्टा रावणानं केली आणि छटी दुर्योधनाने दुर्योधनाने केली. किती अज्ञानपणा आहे रे बाबा तुमच्यापाशी अजून अज्ञान पण आहे अरे होय रे बाबा हा, हा. अरे कधी मंदिरात ग्रंथ ऐकाय गेलायस का नाही जाई ना तर काय गेलायस रे? काय ऐकलं तू ठीक आहे आम्ही त्याला याच्या ग्रंथ लावायचा तोच असतो होय होय मी तो कसा लावतोय मी उडून ठेवतो अरे रावणाचं 14 चौघडीत राज्य रावणाला गमवावं लागलं कशामुळं कशामुळे होय. फक्त एका वासनेमुळे माणसात सुद्धा वासना चांगली पाहिजे आहे काय हा. चांगली वासना ठेवली तर चांगलं होतंय बरोबर. आणि वाईट वासनेने वाईटच होतंय होय, होय. जाऊ नका म्हणा वासनेच्या संगे होय. पहा त्या रावणाचे काय झाले काय झाले? इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा बर. अरे बाबा या थट्टा मस्करीने कुणाचं चांगलं झालं नाही बर. या थट्ट्यापासून फक्त चुकली चौघे जण आणि कोण सांगतो नाही सांगा. फट्टेपासून चुकली चौघे जन शुक भीष्म आणि हनुमान चौथा कार्तिक स्वामी झालं त्याला नाही म्हणता तात्या, हो ऐक अरे मगापासून मी महाराजांचं ऐकलं हो ऐकलं की. खरोखर महाराज ज्ञानी आहेत हे ज्ञानी आहेत, भरपूर ज्ञान अरे आहे. ज्यांनी ज्यांनी थट्टा केली त्यांना कसं भोगावं लागलं हा. त्या महाराजांनी आपलं डोळं उघडलं, उघडलं उघडलं. अरे थट्टा रावणाने केली बरोबर आहे. आणि लंका सोन्याची गमावली होय की बरोबर आहे म्हणजे लंका रावणासारख्या रावणाला वगैरे थट्टेने हे आणलं काय पचलं नाही पचलं नाही, पचलं नाही, आणि शेवट तुम्ही तर झाला. काय आहे तात्या होय की. म्हणून महाराज आपण कुठे चुकलेला आहे होय, होय. महाराजांच्या मी ह्या महाराजांनाच आपण गुरु करून घेऊया घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला चांगला मार्ग कुठला महाराज सांगतील त्या पद्धतीने जाऊया आपण आणि चालतं. चांगला मार्ग म्हणजे हा परमार्थाचा मार्ग आहे. बरं. होय.
महाराजांनी सांगितले लागून या पाया विनवितो तुम्हाला बर. कर टाळी बोला मुखी नाम. बरोबर. अरे बाबा हात जोडून कर आज मुखात नाम, हाताने टाळी वाजवलेस हा. तर तुझं नामस्मरण घडेल. बर. भजनाला जायचं, कीर्तनाला हा, जायचं, बर. त्यानं काय होईल तुला ज्ञान प्राप्त होईल बरोबर. आणि तुझ्या जीवनाला मोक्ष प्राप्त होईल. बरोबर. आणि वाईट कृत्य करत राहिलास हा. तर तुला नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे, बरोबर. तू का म्हणे महापातक आहे पतित होती जीवनमुक्त हेवा मात्र. अरे वाल्या कोल्यासारखा वाल्मिक झाला आणि तू तरी काय सतत होशील. बरोबर आहे, बरोबर. म्हणून तुला काय करायला पाहिजे, काय करावं? म्हणून शरण जावे हा. सर्व भावे देवाशी तो हा उतरी न पार भव दुस्तर नदीता. बरोबर. या संसार भव सागरात तारून जर जायचं असेल हा. तर तुला एकच उपाय, कुठला? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. बर. त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने. बरोबर. आणि हे जर नाही ऐकलंस हा. तुला आणि इथं बसलेल्या सर्वांना महाराज काय सांगतात, काय सांगतात?